आमचा महादेव काय स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, एवढा त्यागी आहे. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी. एवढं सोपं आहे कधी? आता ठोकाठाक्यात चालू आहे. तुमचा काही दोष नाही रे, कीर्तनकाराला नाही पाठ, आमची टिपणं पाठ करून चालले कंबर बांधून. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलास स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः सीता भस्मलेप शिवमयिम्न तरंगपटु करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नाममखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. स्मशानेश्वा क्रीडा त्यागुणी कैलास सर्वै संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. महादेव स्मशानात तुम्ही पहा, आता कोट्यावधी रुपये इथे खर्च करून मंदिर पूर्णत्वास गेलं. 10 कोटीचं बांधा, 50 कोटीचं बांधा, पण मूर्ती बसवता येत नाही. लिंग प्रतिमा, लिंग प्रतिमा, मूर्ती स्मशानात असते. त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. तो त्यागी आहे, श्रीमंतीचा उपभोग घेत नाही आमचा महादेव, उलट त्याच्या भक्ताला गडगंज श्रीमंत करतो. याच्यावर एक कीर्तन होईल. महादेवाचा भक्त बाणासूर गडगंज श्रीमंत, महादेवाचा भक्त रावण घरी गेल्यावर श्रीमंती पहा. 5 लाख घर, दगडाची जे ते पुढे काय 5 लाख घरे पाषाणाची, दगडाची नाही पाषाणाची, अर्थ एकच आहे पण ते बदलला शब्द. 5 लाख घरे पाषाणाची जेथे, 7 लाख ते विटेबंदी कोट घरी जेथे, काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. घरी गेल्यावर आकडे पहा, 5 लाख घर दगडाची आहे, 7 लाख विटाची आहे, 1 कोटी काशाची आहे, 1 कोटी तांब्याची आहे, 7 कोटी घर सोन्याची आहे. सोन्याची घर 7 कोटी, 60,000 रुपये 10 ग्रामला भाव आहे नाना. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, भारताचे मेंदू बंद पडल. कोणाची श्रीमंती? शंकराच्या भक्ताची. आमचा शंकर स्मशानात आहे आणि रावण ऐश्वर्यात आहे. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, रावणाचे दास झाले शंकराचे. 14 माणसं पूजेची तयारी करून द्यायला आहे रावणाची. बेलाचं पानं आणणारं, कमळे मोजणारं, ते जागा सारवणारं, गंगाजल आणणारं, भस्म आणणारं, 14 माणसं. आणि रावण सुद्धा 6 घंटे रोज महादेवाची पूजा. पहाटे 3:30ला सुरू व्हायची, 9:30 पर्यंत. 1000 कमळे वाहण्याचा नियम. 999 कमळे वाहून झाली, कमळ कमी पडलं, तलवारीनं मुंडकं कापलं, पिंडीवर वाहलं. ही भक्ती रावणाची. काटकर शीश को अपने किया जब होम रावण ने, परिणाम
दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो. हे महादेवाचं बरोबर. स्वतः त्यागी आहे पण भक्ताला गडगंज श्रीमंत करतो. मग आता तूच ठरव कोणाची भक्ती करावी. म्हणले आता 11 वाजले, जवळजवळ पटलंच आम्हाला. पण त्याच्या भक्तीचा काही विधी? अरे अजिबात नाही. एक लोटा जल समस्या का हल. नामदेव रायचं प्रमाण असंच आहे. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. मला माहिती आहे. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ, पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. 750 वर्षापूर्वी लिहिलं नामदेव रायने. हे आता चालू आहे. एक लोटा जल समस्या काहल. अरे एक पसा पाणी, लोटा तर लय झाला. नामदेव म्हणतात लोटाभर नाही पसाभर. हा अभंग 750 वर्षापूर्वीचा आणि एक लोटा जल हे आताच. पण हे लोटा जास्त होतंय. नामदेव राय म्हणतात फक्त पसाभर पाणी, एक पसा पाणी एक बिल्वदळ. पूजन केवळ सोपे बहु. आणि पुन्हा भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा आमचा महादेव लक्षात घेत नाही. हेतू ते बरं का पवार साहेब. भस्मासूर म्हणला महादेवाला, बाबा काय पूर्वी 20 आणि 21 मध्ये खूप भस्म मिळत होतं. कारण महादेवाला भस्म आवडतं. मराठी कळती वाटते तुम्हाला. ताजं भस्म महादेवाला आवडतं. कोरोनाच्या काळात कोण्याही गावात 5-25 पेटतच होते. भस्मासूर म्हणला, मी तिथंच होतो. खूप मिळायचं पण ते लस टोचली तेव्हापासून आता प्रेत जळत नाही आणि ताजं भस्म मिळत नाही. भस्माची अडचण आहे. मग काय म्हणता तुम्ही? काही नाही, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवल ते भस्म झालं पाहिजे की ताजं भस्म तुमच्या पूजेला. तथास्तु तथास्तु. त्याचा उद्देशही लक्षात घेतला नाही तर महादेवरावनं तथास्तु झालं. ते सुटलं माणसं जाळत. बरेच दिवस माणसं जाळत होतं. माणसं जाळता जाळता मुळे बाबा लक्षात आलं. म्हणले माझ्यात हा पावर आहे. हात ठेवला डोक्यावर तर माणूस जळतो. मग महादेवरावच्या डोक्यावर ठेवला तर पार्वती मिळेल ना. याला भस्मासूर म्हणतात. म्हणून महादेवाच्या मागे लागल्यावर महादेवजी घाबरले. भगवान विष्णूला मोहनीचं रूप धारण करावं लागलं. मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, भस्मासुराला म्हणली मोहनी. पण मी जशी जशी नाचल तसा तसा तुम्ही नाचा. चालेल चालेल. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे. तिचे आवभाव सुरू झाले. तसा भस्मासूर आवभाव करू लागला. तिनं कमरेवर हात ठेवले, मग हात वर केले. असं करता करता मोहनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. तसा भस्मासुरानंही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. आणि ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होईल या शापानं भस्मासूर भस्म झाला. हे ठीक आहे. पण त्याच्या भक्ती करण्याचा उद्देश सुद्धा लक्षात न घेता आमचा महादेवराव प्रसन्न झाला, हे त्याचं नवल आहे.
मंदिरात आपली सेवा आहे त्या महादेवरावचं हे वैशिष्ट्य आहे. ऐका नवल याची ठेव. काय नेणे काही भक्तिभाव. इथे भाव बाजार भाव नाही घ्यायचा. भाव शब्दाचा अर्थ घ्यायचा. हेतू उद्देश म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही तर प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. आणि तुला जर ऐकायचं असेल तर मग यादी सुरू केली. देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे शाबाश, शाबाश. सुरू झाली बरं का बोकळे साहेब. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार हे वैशिष्ट्य आहे का नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी देवांगणा तिचं नाव आहे सुवर्चशा. या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे. नानाजांच्या दरबारात सेवा आहे. समयोजाना समयोजाना ते कळलं पाहिजे ना बुवाला. नाही तर 12 वर्षाने मुलगा झाला. आनंदानं कीर्तन ठेवलं त्यानं अभंग घेतला. शेवटचा दिवस गोड. अरे हे आनंदाचा आहे भाऊ. तो म्हणला तेवढंच टिपण पाठ आहे बाबा. चाल दे मग विठ्ठला. तसं महादेवाच्या दरबारातली ही सेवा आहे. आणि या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे. सगळ्या पौराणिक संबंध सगळे वेद पूर्ण करतो. तुम्ही अजिबात जीवाओ अजिबात काळजी करायची नाही वेळेच्या बाबतीत. ऐका नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. सुवर्चशा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी तिथे हे वरसाधन आहे. तिथे तबला आणि पेटी नाही. तबला पेटीला आधार नाही. हे नंतर निघालंय नाना. पक्वाद लांब होता. आता एवढा वागवायला त्रास व्हायचा नाजूक लोक म्हणून मधून तोडला त्यानं. आधे से काटा तब बोला करके नाम तब्बला. काटने के बाद बोला. आधे से काटा तब बोला उसका नाम है तब्बला. हे मृदंग तुम्ही पहा पुराण काळापासून. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुरर्षी सुर कुशल तर आग करता अर्जुनोभूत इंद्रवादीन मृदंगम. इथे सुद्धा शब्द मृदंगाचा आहे. इंद्रवादीन देवाचा राजा. हे 2 इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र पखवात वाजवायचा. इंद्रवादीन मृदंगम. तिथे सुद्धा 2 वाद्याचा उल्लेख आहे. बाजही ताल पखावज वीणा
बाजही ताल पथा वजवीना नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंबादिक सुर नारी नवीना सकल समसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंग. कळलं नाही तुम्हाला पण गोड वाटलं मला माहिती आहे. हे तिथलं सांगतो ब्रह्मसभेतलं. नाचकाम चालू होतं. बाजई ताल पखा वजवीना मृदंग वाजत होते, विना वाजत होता, गंधर्वाचं गायन चाललं होतं आणि या देवांगना नाचत होत्या. रंभा अधिक सुर नारी नबीना सकल असमसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. इतक्या सुवर्चशा नाव जिचं होतं तिचा ताल चुकला बरं का पोकळ साहेब. ताल तर ते तिथे चालत नाही बरं का. ताल चुकल्याबरोबर बाहेर काढली. आल बाहेर, घाबरू नका तिथलं सांगतो. पण ताल का चुकली, एवढी नाचण्यामध्ये तरबेज असणारी सुवर्चशा हिचा ताल का चुकला असावा म्हणून तपासणी केली. आणि तपासणी केल्यावर कळलं की ही 90 घेऊन आली. हो ना बापा बापा नाही तिथेही आहे तू बिमार. आणि म्हणून तिला शाप मिळाला. घार होशील घार ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना. नामे स्वर्गीची देवांगना. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. घार होशील ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरले. उशाप द्या महाराज. तोपर्यंत फिरत राहशील. जेव्हा कैकई रुसल उशाप तिच्या हातावरचा प्रसाद उचलशील. माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडशील. मग अंजनीच्या पोटी साक्षात महादेव हनुमान रूपात जन्माला येईल. तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत राहशील. तोपर्यंत ती सुवर्चशा फिरत होती. आता राम जन्माचा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. शेवटून प्रसाद दिल्यामुळे कैकई ताई रुसली. रुसली कैकई. शेवटून का दिला. ती फिरतच होती. बरोबर संधी साधली. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला. अंजनीने सेविला. अंजनीने अंजनीने तो सेविला. नव्हे ती तपच करत होती. पडता निर्धारी भक्षीला. पडता निर्धारी भक्षीला. शमुख पर्वती अंजना तप करी. शमुख पर्वती अंजना तप करी. पडता निर्धारी भक्षीला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून देवे केले कैसे कैसे. माझ्याकडे लक्ष द्या. उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार चौथ चरण. पंखाच्या पत्तारी.
कमी होते त्या शब्दाची. ऐका नवलाची ठेव नाही, ऐका नवल याची ठेव, ही तेव्हा ताकद वाढते ते. म्हणून ते जचं तसंच. आपलं काय चालू आहे? कीर्तन चालू आहे. हा, पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी, देवे केले कैसे कैसे. हो, रामकिशन भाऊ आहे, अजून पाऊण तास आहे. बरोबर आहे, हो हो. उद्धरोनी नेली घारी, ऐका नवल याची ठेव, नेणे काही भक्तिभाव. एक असंच मंदिर होतं, जसं आपलं जंगलात आहे ना. आता छोटंसं होतं, आता मोठ्या अंतकरणाच्या लोकांनी मनात आणलं, मोठं मंदिर झालं. पहा, हे साधं काम नाही. अरे साधं बाथरूम बांधता येत नाही, जन्मभर बाहेरच्या दगडावर आंघोळ करतं उघड्यावर. पण कोटीचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं, हे भगवान शंकराच्याच मनात होतं की या हयात पिढीकडून हे करून घ्यायचं आहे. हां, कमी अधिक असेल, अरे एका गावचं जमत नाही, हे 5 गावचे एका ठिकाणी आले म्हणजे काय महादेवाची केवढी कृपा, हे लक्षात ठेवा. कमी अधिक असेल, भगवान श्रीकृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी श्रीकृष्णानं एकट्यानं गोवर्धन उचलला नाही. आपले सगळे गोपाळ बोलवले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काठ्या लावा. तसं महादेवरावनं भोवतालचे गोपाळ बोलवले, काठ्या लावा. आणि कृष्णानं करांगोळी लावली. हे पहा, या पंचक्रोशीतला कोणी गरीब असेल, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र नेसला असेल, फाटकी बंडी, जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल, त्यानंही श्रद्धेनं संयोजकाजवळ 1100 रुपये आणून दिले असेल, त्याला परिसरातला गोपाळ समजा. ज्यानं मोठी देणगी दिली असेल त्याला कृष्ण समजा. हे सगळे पंचक्रोशीतील कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले, मंदिर रूपी गोवर्धन साकारला. धरली जी होती चित्ती, तेची डोळा दिसती आले आवडीसी फळ. आणि एक लक्षात ठेवा, हे सामान्य कार्य नाही शेळके पाटील, ही हयात पिढी या संबंधाने अमर झाली. अरे किती करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. इथल्या किती पिढ्या जातील तरी महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती वागे. से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कबू ना जाए. या मंदिराच्या रूपानं जी हयात पिढी आहे ती अमर झाली. कोणी गोपाळ असेल, कोणी कृष्ण असेल, सगळे एकत्रित आले. आपण ज्यांची वाट पाहत होतो ते भगवान कृष्ण आले, सभा मंडप बांधून देईल तुम्हाला. ते पहा, तिथून हात जोडले त्यांनी, जमतंय आता. महादेवाला आमची प्रार्थना आहे, असाच लाल दिवा साहेबाकडे राहू द्या आणि लवकरात लवकर हा सभा मंडप होऊ द्या. या तिकडून दर्शन घेऊन आहे आम्ही. दर्शन घ्यायला जायचं असेल ना, गेलेलं आहे का? मग आज काय सभा मंडप साठी झाले का काय? धर्मसंकट आहे म्हणतील ते.
वा वा, या एकदा साहेबांसाठी टाळ्या वाजवा. काय रे, आम्ही गंमत केली बरं का दामू काका, गंमत केली आम्ही. तुम्हाला खरं करायचं असेल तर काय हरकत नाही, महादेवराव तुमचं खरं करतील. जमलं आता, आता जमलं बरं का. ते पुढे त्यांना ते मला हे कोणी सांगितलं नाही बरं का, महादेवरावनंच मोबाईल केला. साहेब येणार आहे, तुम्ही एवढं बोला, जमतंय. सर्वांनी हात वर करा. असं आंधळे बाबा, एकदा महादेवाचं घेऊ आणि मग आपलं संप्रदायाचं घेऊ. नमः शिवाय पुढे म्हणायचं. हा, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय. हरि नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. सर्वांनी म्हणा, ऐकू येत नाही. हा, पुढे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि नमः. शाबास. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः. हा, शाबास. रे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार बरोबर सगळे वेळेत करू. काळे साहेब, तुम्ही आले, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही पहिला एकदा सप्ताह केला तसा करा एकदा. अजून काही ते चित्र डोळ्यापुढून जात नाही ना. हा, नाही ना, जमते ते. नाही, पुन्हा तसाच होईल. हा, बरं का नाना, जमला. आता हे खुश झाले लोक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका नवलयाची ठेवणीने काही भक्तिभाव. पंखाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी, हे महादेवाचं नवल आहे. अरे निमित्त फक्त पंखाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी. एक चोर चोरी करायला जंगलात आलं. जुनं मंदिर होतं, पुजारी वगैरे नव्हता. चोरी करायच्या उद्देशानं आलं होतं. ते आत गेलं, कुठं काही चोरीचं मिळतंय काय पाहू लागलं तर वर 25 किलो वजनाची पितळी घंटा होती, पण ते 4 फूट उंचीचं बुटकं होतं.
त्याचा हातच पुरेना. खूप प्रयत्न पार टाचा वर करून पण हात पुरेना. शेवटी त्यानं विचार केला इथं पुजारी तर नाही. पिंडीवर उभं राहिलं. कशासाठी? घंटा काढण्यासाठी. काळेसाहेब महादेव इतका खुश झाला, म्हणले एवढे भक्त बघितले आजपर्यंत, पण कोणी लांबून विडी ओढता ओढता शालूट ठोकतं, कोणी जवळ येऊन नमस्कार करतं, कोणी बेलाचं पान वाहतं, कोणी हाताचा स्पर्श, फार झालं तर डोकं टेकवतं. पण माझ्या आयुष्यातला एवढाच एक भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. भलतच बरोबर आहे त्याचं बरोबर आहे. चोरे पिंडी दिला पावा, चोरे पिंडी दिला पावा, चोरे पिंडी दिला पावा, चोरे पिंडी दिला पावा, चोरे पिंडी दिला चोरावर चाललं, तो म्हणतो कैलाशीचा नेला म्हणून. कुठेही काय जोडतो का? चोरे चोरे पिंडी दिला पाव. ते बुटकं होतं, बुटकं, त्याचा हात पुरेना म्हणून पिंडीवर उभं राहिलं पितळी घंटा चोरण्यासाठी. महादेवाला वाटलं अख्खच अख्ख मला अर्पण झालं. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाय देव. ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. त्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही तरी प्रसन्न. आता जमते बरोबर करू आपण. इंद्राच्या दरबारामध्ये बरं का काळसाहेब, भूतसेन नावाचा एक नोकर होता. भूतसेन त्याचं नाव, भूतसेन. त्याच्या हातून अपराध घडला. इंद्रानं शाप दिला, जा तू इथं राहण्याच्या लायकीचा नाही, भिल्ल जमातीमध्ये जन्माला येशील. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, चंड भिल्ल नाव घेतले भाव मनी वाढविला. शिवा गुरा हा त्रिशूळ दंड, भंगवाचा. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी. तो इंद्र दरबारातला भूतसेन भिल्ल जमातीमध्ये जन्माला आला. त्याचं नाव चंड भिल्ल. कासेसी वाघोरा
हाती सूळदंड सामुग्री उदंड मिळविली, फिरतसे नाना पर्वत शिखरे. बरं का नाना, फिरतसे नाना, नाना म्हणजे पुष्कळ, हे नाना नाही घ्यायचे. फिरतसे नाना पर्वत, अनेक पर्वत फिरायचा. फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. हे इथपर्यंत लक्षात ठेवा. मी आधी सांगितलं या अभंगाला पौराणिक संबंध आहे. तसं कांचीपूर नगराचा राजा, त्या राजाचं नाव होतं सोमदत्ती. सोमदत्ती. आणि सोमदत्ती राजाला 500 राण्या होत्या. 500. त्याच्यातल्या 498 राण्या जार कर्म करणाऱ्या होत्या आणि 2 राण्या पतिव्रता होत्या. असा नियम आहे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्रानं जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं. राजानं पाप केलं तर त्याच्या पुरोहिताला भोगावं लागतं. शिष्यानं पाप केलं त्याच्या गुरुला भोगावं लागतं. आणि पत्नीनं पाप केलं तर पुढचं कळलं तुम्हाला. स्त्रीचे केले घेणे पुरुषासी, स्त्रीचे केले घेणे पुरुषासी, शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. पुरुषाच्या पुण्याईमध्ये स्त्रीचा अधिकार आहे, पापात नाही. पुरुषानं जर पुण्य केलं तर आपोआप स्त्रीला अर्ध मिळतं. काळे बाबा, सत्यनारायण, आता श्रावण महिना आहे, सत्यनारायण पहा बरं तुम्ही. एकटा घरमालक त्रास काढतो का नाही सत्यनारायणाला. पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या फटफटीवर तालुकाभर वाटतं. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, येड्या बाबळे सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, डेकोरेशन मंडप. महिना गेला एकट्याचा. आणि मग नवरा बायको पूजेला बसतात. ब्राह्मण पुढे म्हणतात, यांना तसं तसं करावं लागतंय. लावा डोळ्याला पाणी. इथं नका लावू, तिथलं सांगतो. म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्मजन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष जातं. मावशी, काय ब्राह्मण काका तसं काय बसल्या, हाताला हात लावा. बरं का काळे साहेब, नुसता हाताला हात लावला, अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. 1 महिना बदल हे रॉकेलच्या पटपटीवर. हे नीट आहे का? हात लावल्याबरोबर अर्ध गेलं. पण बुमरे साहेब, हे फक्त कथेपुरतं. कुठेही डोकं चालवत जाऊ नका. आम्ही कथेत सांगितलं आणि एकानं काय सुपीक डोकं चालवलं. रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं. कुठेही चालतो का सत्यनारायण? काळेसाहेब 3 स्टेशन प्रवास झाला आणि टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक. बायको आहे माझी. मग काय करू? 14 डब्याची रेल्वे. बऱ्याच लोकांच्या बायकांना मला सांगतो, तिकीट काढ. बायको आहे माझी. बैरा नाही ऐकायला मला, तिकीट काढ. आता यांचं आधी ठरलं होतं शेवके पाटील. यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. नाना टीसीचं डोकं चाले ना. म्हणला 20 वर्षे सर्व्हिस करतो, पागल म्हणाव. तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे? काय भानगड आहे? कुठे काय भानगड आहे? हाताला हात लावला दिसत नाही का तुला? म्हणजे काय करतो काळ्या कोटवाल्या? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू? अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ, रेल्वेच्या कायद्यात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. म्हणून पती जर कीर्तनाला
गेला. पत्नी जर सिनेमाला गेली तर होतं काय, याचं कीर्तनातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. हा ना, पुण्याईमध्ये हक्क आहे. तुम्ही पाप केलं त्याचं काही देणं घेणं नाही. तुमच्या पुण्यामध्ये अर्धा हक्क त्या मावल्यांचा आहे आपोआप. कारण त्याग त्यांचा आहे ना काळासाहेब, त्याग त्यांचा आहे. केवढा त्याग आहे, एक अक्षर नाही सोबत आणत. ज्या घरी 24 वर्षे राहिली, ज्या बहिणीसोबत भावासोबत खेळली, ज्या मायनं जन्म घातला, ज्या बापानं लळे पुरवले, रक्ताचं नातन हे वेळेवर येतं बाशिंग बांधून कोण्या गावचं, आधी परिचय नाही काही नाही. त्या बाशिंगवाल्यासाठी एका मिनिटात नातं रक्ताचं तोडते. एवढं नातं तोडते की आता बापनं माय मेली तरी तिला सुतक पडत नाही. सुतकाची तिची नाही प्रयोजन, जनिता म्हणून 3 दिवस एवढा त्या. तिथलं नाव बघा बरं, कुमारी. मग माहेरचं नाव, माहेरच्या नावापुढे बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत, सगळे इकडचे. सौभाग्यवती, मग पुढे सासरचं नाव, पुढे मिस्टरचं नाव, मिस्टरचं आडनाव, गाव मिस्टरचं, पोस्ट मिस्टरचा, तालुका मिस्टरचा, जिल्हा मिस्टर. एवढं सोडून एवढं स्वीकारते. मग पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. म्हणून पतीनं जर पुण्य केलं आपोआप पत्नीला अर्ध मिळतं. पतीनं पाप केलं तर पत्नीला नाही भोगावं लागत. पण पत्नीनं जर पाप केलं अर्ध पतीला भोगावंच लागतं. 498 राण्या जार कर्म करणाऱ्या असल्यामुळे ते पाप सोमदत्ती राजाला भोगावं लागलं. काय, मरोनिया जन्म हरणाचा पावला, मरोनिया जन्म हरणाचा पावला, मरोनिया जन्म हरणाचा पावला. पतिव्रता झाल्या कुरंगीनी, पतिव्रता झाल्या कुरंगीनी. बस बस एवढा संदर्भ लक्षात ठेवा. मरोनिया जन्म हरणाचा पावला. राजा सोमदत्ती नाना हरिण झाला आणि त्या 2 पतिव्रता राण्या होत्या त्या हरणी झाल्या. योग असा, दिवसभर तो भिल्ल फिरला, त्याला पारधी म्हणतात, ठीक आहे, चंड भिल्ल नाव आहे त्याचं. दिवसभर फिरला, त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. शिकार मिळाली नसल्यामुळे उपवास घडला. हे तो पुरस्कार नाही, शिकार नाही मिळाली. एका सरोवराजवळ आला, तिथे ते हरण सापडावी म्हणून वाघूर म्हणतात त्याला, वाघूर, वाघूर नाव आहे. बसा ताई, बसा, या इकडे पुढे. नमस्कार, बसा बसा. ती तळ्याच्या काठाला वाघूर लावली. उद्देश एकच, हरण पाणी प्यायला येतील आणि या जाळामध्ये अडकतील, हा त्या पारद्याचा हेतू. आणि तिथे एक हिरवगार भुमरे साहेब झाड दाट पाल्याचं होतं, त्या झाडावर लपून बसला. पण दाट पाला असल्यामुळे ते जाळी दिसेना. जाळी, अरे का जाळी दिसेना. हा जाळी दिसे, बस जमलं. बरंच पाहतो मी, माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. ते विद्यार्थी बरोबर पकडतो आम्ही. ठीक आहे, महाराज असल्यामुळे ठीक आहे, सोडून दिला. विठ्ठल विठ्ठल. ते जाळी दिसली पाहिजे, त्याच्यात अडकलेले हरण दिसले पाहिजे म्हणून तो दाट पाल्याचा वृक्ष होता, तो पारधी पाला तोडत होता. कशासाठी? जाळ्यात गुंतलेले हरण दिसण्यासाठी. मी महादेवाचं सांगतो, ज्यांच्या दरबारात सेवा आहे. लाखाच्या वर पानं तोडली. योग असा, भुमरे साहेब ज्या दिवशी शिकार न मिळाल्यानं उपवासी होतं तो दिवस महाशिवरात्रीचा. ज्या झाडाचा पाला तोडत होता ते झाड बेलाचं, आणि तो पाला जिथे पडत होता भूमिगत पूर्वीचं शिवलिंग जमिनीत होतं. लाखाच्या वर बेलाची